श्री स्वामी समर्थ. मी रंजना कोटकर स्वागत करते आपल्या एका व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग आहे शेतातला. तर बघा आम्ही शेताला गेलो होतो आंबे खाण्यासाठी. या पहा किती मस्त कैरी, आम्ही मीठ पण घेऊन गेलो होतो. मस्त कैऱ्या झाडाच्या तोडून आम्ही खात होतो. हे बघा बघा झाडाला किती साऱ्या कैऱ्या लागल्या आहेत. एवढं मस्त म्हणजे वाटत होतं ना, थंडगार झाडाखाली एवढं ऊन असून पण झाडाखाली एवढं थंड वाटत होतं. खूपच छान. ह्या पहा म्हशी आणि त्या म्हशीचे वासरू आहेत. हे बघा मस्त एवढे आंबे लागले होते. इतके आंबे म्हणजे सांगूच नका. एका पानाला 2 आंबे असं, म्हणजे एवढे पानाला एक आंबा लागल्यासारखे आंबे लागले होते. एवढे छान होते आंबे, गोड. कारण ते पाड पडत होती ना आता, त्याच्यामुळं पाडाला आले होते. हे बघा मस्त झाडाखाली बाज होती. असं झाडाखाली बाजूवर बसून हे पहा मी कट करून देत होते आंबे. आणि सगळं नैसर्गिकरित्या म्हणल्यासारखं बघा. ते का कट करायला पण विळाच होता, म्हणजे शेतामध्येच विळाच होता. कारण सुरी आणि काही नसते शेतामध्ये, तरी विळा होता. तर मस्त असे आम्ही आंबे खाण्याचा आस्वाद घेऊ लागला आणि बोलू लागलो थोडंसं. हे पाय किती सारे आंबे लागले आहेत. मस्त तिथं भोवताली खूप सारे आंब्याचे झाडं आहेत. तर हे पहा पपई पण आणली होती तिथून. कारण म्हणजे शेजारीच शेतामध्ये पपईची बाग आहे. तर तिथून पपया पण आणल्या होत्या आम्ही. आणि हे पहा किती मस्त अशा पपया आहेत. म्हणजे पूर्ण लगेच तोडल्यानंतर ताजे ताजे फ्रेश फळं खाण्याची मजा काय वेगळीच असते. तोडल्यानंतर लगेच म्हणजे पोटात म्हणल्यासारखं. आणि आपण बाजारातून मार्केटमधून आणतो तर ते फळं किती खूप दिवसाचे असतात ना, ते पण हे ताजे फ्रेश फळं खाण्याची मजाच वेगळी. चव तर एवढी भारी होती ना फळांची की सांगूच नका. असा म्हणजे आणखीन काय पाहिजे, एवढं सुख तर आणखीन काय पाहिजे. यालाच तर म्हणतात सुख. हे पहा मस्त गावाकडे असा एन्जॉय चालू आहे आमचा उन्हाळ्यामध्ये, सुट्ट्यांमध्ये. तर ही पपई बघा किती मस्त आहे. खूप साऱ्या पपया होत्या आमच्याकडे तिथे. आम्हाला जी खाऊ वाट, आपण बाजारातून आणलेली कशी म्हणजे जेवढं म्हणजे थोडं थोडं खातो आणि थोडं ठेवून देतो. पण हे असं नाही, मन म्हणजे करेल तेवढं खायचं. खूप म्हणजे एवढ्या पपया होत्या की ही नाही, ही गोड नाही लागली, दुसरी कट करा, दुसरी कट करा. हे पहा आमच्या क्युटीज पण खात होत्या. हे पहा हाय फ्रेंड्स म्हणत आहेत. मस्त खाणं चालू होतं त्यांचं पपया. कट त्या आमच्या मावशी आहेत त्या कट करून देत होत्या आम्हाला. मस्त असा पपईचा आणि आंब्याचा आज आस्वाद घेतला. खूपच मजा आली, खूप भारी वाटलं. ह्या पाय आमच्या सासूबाई पण आहेत, त्या पण खात होत्या. पाय एकदम टेस्टी पपई. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.